अरे विकास, बस बस. बोल, काय म्हणतो, कसं काय येणं केलं? काय नाही, थोडी मदत हवी होती. काय बोल ना. 2000 रुपये पाहिजे होते. का रे? रूमचं भाडं भरायचं होतं. का तुझा पगार नाही झाला? नाही ना, काही कामच गेलं. हॉटेल बंद पडलं ना, त्या मालकांची भांडणं झाली, दोघांची पार्टनरची. तेव्हापासून हॉटेल बंद झालं, महिना झाला आहे. अरे बापरे. मग दुसरीकडे जॉब बघितला नाही का? बघितलं, 10-15 दिवस झाले, सारखं फिरतोय. हॉटेल, किराणा दुकान, कपड्याचं दुकान. हां. पण 10-11 हजाराच्या वर काय पेमेंट द्यायना. अगोदर खाऊन पिऊन 15,000 होतं, त्यातच कसं तरी भागवत होतो. स्वतःचं काय नाही का चालू करत एखादं? सर, भांडवल महत्त्वाचं आहे. घे ना. हा, मित्राचा आहे, राहू दे, करेल मी नंतर. मोबाईल कितीचा आहे? 50,000. 50,000. विकास, ज्या गोष्टीपासून 1 रुपया फायदा नाही त्याला तुम्ही 50,000 रुपये इन्व्हेस्ट करता. अरे ते स्वतःच्या बिझनेसमध्ये लाव ना. पहिले पैसे कमवा, कष्ट करा, पैसा कमवा, आणि मग घ्या महागडे फोन. गरज नाही एवढा महागडे फोन. बघ, छोटासा फोन आहे, 10,000चा. काम चालतं माझं याच्यावरती. त्यासाठी 50,000 रुपये घालवणं मूर्खपण आहे. अरे ते 50,000 तुझी टपरी चालू झाली असते ना. मला हेच तुमच्या पोरांचं कळत नाही. घे घे, कोणाचं घे. मित्राचा अरे फोन. घे. नाही, करेल नंतर. मित्राचं काय? किती आहेत मित्र तुला असे? 40-45 असते. अगदी जवळची, जीवाभावाची. 25-30 तरी असतील. 25-30. 25च पकड. 1,000-2,000ची मदत करणार नाही का प्रत्येक जण? हा. मग 30-40,000 गोळा व्हायला किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? प्रत्येक मित्राकडनं थोड्या दिवसासाठी 1,500-2,000 रुपये जर तू घेतली मदत म्हणून, तर कसे तुझे 50-60,000 रुपये गोळा होतील? कुठलीही चांगली जागा, म्हणजे ST स्टँड म्हण, हॉस्पिटल म्हण, किंवा गर्दीचं ठिकाण, थोडीशी जागा बघून हातगडा लावायचा, चहा चालू करायचा. रोजचा 100-150 कप चहा आरामात जातो. 100-150 कप म्हटलं तर दिवसाचे किती झालं कलेक्शन माहिती? 1,000 ते 1,500 रुपये. विचार कर, रोजचं जर 1,000-1,500 तर महिन्याचे किती झाले सांग बरं? किती झाले? 40-45,000 होते. हां, निम्मा खर्च पकड त्याच्यातला. 20-22,000 रुपये खर्च केले, तेवढे राहिले 20-22,000. तुला पगार किती होता? 15,000. आता नुसतं चहा विकला तर किती होत आहेत? 20,000 ते 22,000 रुपये, बरोबर. प्लस तू त्यात पोहे, वडापाव किंवा ते कुरकुरे बिरकुरे हे आयटम जर ठेवले, तर उत्पन्न तुझं अजून वाढेल. वाढेल का नाही वाढेल? ते जागेचं पण महत्त्वाचं आहे ना, ती पण भेटली पाहिजे ना. झालं तुमच्या पोरांची सुरुवात निगेटिव्ह. समज, असं समज, जागा नाही मिळाली, तुझ्या मित्रानेही मदत नाही केली, घरच्या घरी तू चहा बनवून दुकान तू चहा कॉफी विकू शकतो ना. तरी तुझ्या दिवसभरात 100-150 कप आरामात विकले जातील का नाही? भारी प्लॅन, लगेच कामाला लागतो. आहे ना? हां, आता कसं बोललास, पटलं मला. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. येऊ सर. ओके, लगेच कामाला. तुला पैसे मी ऑनलाईन पाठवतो. चालेल हां? चालेल. चला, येतो. हां.